हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 9 वाजत आले आणि मी ना आवरते आता पार्लर. तर काल आहे ना भरपूर वेळ कस्टमर चालू होते, त्याच्यामुळे ना पार्लर आवरायलाच नाही भेटलं. तर आता पार्लरमध्ये थोडासा पसारा आहे, तर आहे ना मी आता सगळं पार्लर आवरून घेते. घरी आल्या आता सासूबाई आणि आल्या साड्या घेऊन आल्या पिकअपला. हा, आता सासूबाईला सरबत करायचं चालू. दे चांगले कर बाई, माझ्या सासूबाई सरबत आवडलं पाहिजे. हा, तू सासरला गेलो तुला नाव काव आत्ताच म्हणता कवर राहते इथं, चाल घरी. आले का कवर राहते इथं, आपल्या आपल्या घरी यावं. लिंबू देऊ का? हा दे ना. हा का? इथं चालू आहे प्रमोशनचा व्हिडिओ. मेकअप चालू आहे. अर्धा मेकअप मी करते, अर्धा वहिनी करते. आय शॅडो डार्क लाव, भूतन दिसली पाहिजे. भूत 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 दिसली पाहिजे. भूत लावते का? थोड्या जणी पाहू राहिला मेकअप. भूत करायचं केला पल्लवी, करायचं भूत. मेकअप करा बरं का ग. मम्मी सांगन थोडं. मी पल्लवी म्हटले होते. पण नाही दिले कसं आता आयलाइनर लोक काय विचारायचं नाही, आपणच दीदीच्या डोळ्यातले नागिन डोळे आपण घरी नव्हतं टाकलं का? तिच्या डोळ्यात लेन्स मेकअप खराब करायचा आहे. या दोन नवीन आहेत त्या करणारे. ही मधली सोडून बर का, ती आणि ही. थोडी पल्लवी मदत करू लागशील का? पल्लवी मदत करू. जाईल मग नाकावर टिपका लागू. कोण पल्लवी म्हणत होती? पल्लवी म्हणून तिला आज आलं बर का. घड्या पडते ना, त्या पडते असं फटका. कोणती लावायची? हेअरस्टाईल आणि लिपस्टिक. असा थोडासा मरून कर. काय कर पल्लवी? पालव का तो? रेड लाव ना. नाही रेड नका. पाल कोण लावलं तुला? आहे ना फोटोशूट पण झालं आहे. आता हेअरस्टाईल करायची आहे आणि बाकीचे व्हिडिओ घ्यायचे आम्हाला. असे आम्ही ओपन हेअर ठेवून फोटो काढले मस्त. वहिनी थकल्या. वहिनी हेअरस्टाईल घालू लागत आहे तिला. एकदम मस्त लुक झाला. इकडे चालू आहे आता साडीची प्रॅक्टिस दीदीची. दीदी हा हे नीट खोच ना. तो काट पाहिला थोडासा वरती खोचायचा. हां, कारण आहे तो पायात नाही अटकत. मग हाईटनुसार खोचीत चालायची साडी.
दीदीची आता मज्जा येणार पुढं. अगं कस्टमरला गोल गोल फिरायला लावायचं. साडी नको फिरू, नेहमी साडी कस्टमरची इथंच मळून जाईन आपली. ती इथंपर्यंत नीट खोचते. खाली पण जास्त खाली लोळू राहिली तिला साडी. अजून वरती खोचली तरी चालेल. पल्लवी तू थांब. पाय ना तिच्या हाईट नसर. बस बस. तरंगली पण नाही पाहिजे लय. अशी नको ओढू, अशी नको ओढू. तरंगण ती. हां हां बस बस. पाय पडलं. आता पदर करायचं, पिन करायची आपल्याला. आधी गोल. असं नको घेऊ. थांब थांब. तो सगळं गोंधळ होईन. हा काठ जर हातात वरचा. तो नाही, तो नाही. हां तो घ्यायचा हातात. हां पण तोच काठ घ्यायचा असं म्हणते. बस बस. मम्मी शिवते आता ब्लाऊज. दिवसभर शिवले का गं? मी पाहिलेच नाही तो आज दिवसभर शिवले का नाही. कारण क्लास चालू होते, कस्टमर चालू होते. मी आज माझ्या शूटच्या याच्यातच होते, त्याच्यामुळं मी इकडे लक्षच नाही दिलं आज. एवढं झालं, अजून एक शिवायचं आहे ना. आधी साईडनी टीप मारून घ्यायची ना, त्याला कापड गोळा होईल. लय ऑर्गेन्झ आहे ते थोडंसं. सिल्कचं आहे जास्त. दोरा गुठल्या वाटतं. आज मी बरं झालं सकाळी सकाळी साड्यांना फॉल लावून घेतली, त्याच्यामुळे ना लई काम पूर्ण झालं. परत आज पिकअप हॉलला साड्या आल्या. एक काम पूर्ण केलं का लगेच पाठीमागून काम येतं. आता त्या पण साड्यांना फॉल आणि ते आणावं लागेल. वट पौर्णिमेचे पण लई ब्लाऊज आले. आता ना मला घरातला सगळा पसारा आवरायचा. इतका पसारा झालाय घरामध्ये. क्लास आणि तरी मी इथं सगळ्या साड्या पडलेल्या होत्या हॉलमध्ये. मग अशी मी सगळ्या साड्यांच्या घड्या ते घालून ठेवलं. कशाला घड्या घातल्या? त्याला हे करायचे काय ठेवले तू घड्या घालून? कोणाच्या कस्टमर पिको करायचे का? पाटू साड्या होत्या ते पाठीमाग ठेवलं. काही नाही आहे इथं ठेवलं कॅरेटमध्ये. पिको करायचे होते ना म्हणून ठेवले होते तुम्ही. त्यांना 8:30 वाजले. माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज मी सिम्पलच बनवणार आहे, फक्त मसाले भात बनवणार आहे. मम्मीचे पण कस्टमर चालले. दिवसभर मी असे थकले का बरं काय माहिती, पण आहे ना असं नुसतं थकल्यासारखं वाटतंय. तर त्याची म्हण आता मम्मीचे कस्टमर होईपर्यंत ना मी भात टाकते.